केमिकल रिॲक्शन बघणार आहोत. पण केमिकल रिॲक्शन्सकडे बघण्याचे 3 दृष्टिकोन असतात. दृष्टिकोनाला पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. म्हणजे ही एक रिॲक्शन आहे, ती ह्या दृष्टिकोनातून बघितली तर आपण त्याला कुठल्या रीतीने वर्गीकरण करू. प्रोसेसच्या दृष्टिकोनातून बघितली म्हणजे पद्धतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर कसं वर्गीकरण करू. इलेक्ट्रॉन्सच्या दृष्टिकोनातून बघितली म्हणजे कुठले आयन्स कसे एक्सचेंज झाले त्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण कशा रीतीने त्याचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करू. तर आता पहिलं आहे म्हणजे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. हां, तर टाईप्स 4 प्रकारचे आहेत. टाईप्स 4 प्रकारचे आहेत. कॉम्बिनेशन, इकडे काय असतं, 2 कंपाऊंड्स आहेत ए आणि बी किंवा 2पेक्षा जास्त असले तरी ते कंबाईन होऊन त्याचं एक कंपाऊंड होतं म्हणजे कॉम्बाईन होतात ते, म्हणून कॉम्बिनेशन. दुसरा टाईप काय आहे, एक कंपाऊंड आहे, हां, त्याला आपण एनर्जी दिली म्हणजे हीट वगैरे म्हणजे गरम केलं तर त्याचे 2 तुकडे होतात म्हणजे रिॲक्टंटचे 2 प्रॉडक्ट्स होतात, त्याला आपण डिकॉम्पोजिशन असं म्हणतो. इथे रिॲक्टंट्स कंबाईन होतात म्हणजे एक प्रॉडक्ट होतो. इथे रिॲक्टंट हीट दिल्यामुळे डिकम्पोज होतो आणि त्याचे 2 प्रॉडक्ट होतात. तिसरा टाईप म्हणजे डिस्प्लेसमेंट. इकडे एक कंपाऊंड आहे, इथे बी आणि सी 2 कंपाऊंड चिकटलेली आहेत आणि त्यांच्यात रिॲक्शन होऊन हा बी सुट्टा होतो आणि ए आणि सी कंबाईन होतात. म्हणजे थोडक्यात हा बीला बाहेर फेकून देतो, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. म्हणजे प्लेस म्हणजे काय, जागा. डिस्प्लेसमेंट म्हणजे बीची जागा ए घेतो आणि हे असं होतं. चौथ्या प्रकारची रिॲक्शन आहे डबल डिकॉम्पोजिशन. इकडे ए बी टाईप असतात 2 कंपाऊंड्स एकत्र, सी डी दुसरे 2 कंपाऊंड्स आहेत, हे 2 रिॲक्टंट्स आहेत आणि ह्यांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा इकडे पार्टनर्स इंटरचेंज होतात. म्हणजे ए डी बरोबर जातो, ए डी बरोबर जातो आणि सी बी बरोबर जातो, ए डी बरोबर जातो आणि सी बरोबर बी जातो. हां, ती डबल डिस्प्लेसमेंट. आता ह्या 4ही प्रकारांची आपण उदाहरणं बघूया. Types of chemical reaction. Chemical reactions are classified into following 4 types in accordance with nature and number of reactants and products. नेचर म्हणजे काय, त्यांचं स्वरूप आणि किती रिॲक्टंट्स आणि किती प्रॉडक्ट्स होतात ते. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट 2 किंवा 2पेक्षा जास्त असेल पण प्रॉडक्ट एकच होतं, त्याला म्हणजे कंबाईन होतात ते. वेन 2 or more reactants combine to form a single product, it is called combination reaction. ही डेफिनेशन्स व्यवस्थित समजून घ्यायची आणि पाठ करायची आणि त्याच्याबरोबर त्याचं उदाहरण पाठ करायचं. फॉर एक्झाम्पल, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्साईड, 2 mg plus O2 is 2 mgU. इकडे हे बॅलन्स्ड इक्वेशन पाहिजे बरं का, mg प्लस O2 नाही लिहायचं, 2 mg प्लस O2 व्यवस्थित बॅलन्स्ड इक्वेशन लिहायचं. कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर काय होतं त्याचं, कॅल्शियम हायड्रोऑक्साईड होतं. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CaO, वॉटर म्हणजे H2O, CaOH2 आणि हीट जनरेट होते, त्यांनी हीट जनरेट होते, त्यांचं कॉम्बिनेशन झालं. अमोनिया प्लस हायड्रोजन क्लोराईड, त्यांचं काय होतं, अमोनियम क्लोराईड होतं. NH3 प्लस HCl बिकम्स NH4Cl. आता आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन बघूया. डिकम्पोजिशन म्हणजे ह्या बाजूला रिॲक्टंट एकच आहे पण तो फुटतो आणि त्याचे 2 किंवा 3 तुकडे होतात. आणि तो फुटतो कशामुळे, जनरली आपण त्याला हीट देतो त्यामुळे तो फुटू शकतो. आता इकडे शुगर आहे, C12H22O11 शुगर गरम केली
12C कार्बन आणि 11H2O. इकडे बघा, इकडे पण बॅलन्स केलेलं आहे बरं का. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, ह्याला पण गरम केलं का CaO होतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस होतो. हां, या एकाचे 2 झाले. इकडे काय 2H2O2, त्याचं काय होतं 2H2O आणि O2 गॅस वॉटर होतं आणि O2 ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. तर ABचं काय होतं A+B होतं. तर डिकॉम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन इन विच देर इज ओनली वन रिॲक्टंट, रिॲक्टंट एकच असतो, गिव्हिंग राईज टू 2 or more products इज कॉल्ड डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. ओके. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन बघण्या अगोदर आपण एक कॉन्सेप्ट समजावून घेऊया, एक कल्पना आहे ती समजून घेऊया. त्याला रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणतात. इकडे मेटल्स आहेत, त्यांचा असा रँक्स केलेले आहेत. पोटॅशियम आहे हे सगळ्यात रिॲक्टिव्ह मेटल आहे. त्याच्या खालोखाल सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे खाली 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 जातात. मध्यावर इकडे जवळजवळ मध्यावर हायड्रोजन आहे आणि हायड्रोजनच्या खाली कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड आहे. आणि पोटॅशियम सगळ्यात रिॲक्टिव्ह मेटल आहे आणि गोल्ड सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह मेटल आहे. कशाबरोबर रिॲक्ट करतायत, वॉटर किंवा ॲसिड्स किंवा ऑक्सिजन बरोबर. ह्यांच्याबरोबर जर रिॲक्शन करायची झाली तर पोटॅशियम जास्त जोरात रिॲक्ट करेल, व्हेरॅज गोल्ड त्याच्यापेक्षा कमी जोरात रिॲक्ट करेल. अशा रीतीने रिॲक्टिव्हिटी सिरीज केली आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला हे जास्त नीट कळेल, पण सध्या हे नुसतं वाचूया. द रिॲक्टिव्हिटी सिरीज रँक्स एलिमेंट्स प्रायमरी मेटल्स बाय हाऊ इझिली they react with water, acids and oxygen. Elements at the top are most reactive. वरती असलेले most reactive आहे. They lose electrons easily, while those at the bottom are least reactive. आता आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघूया आणि तिकडे आधी पाहिलेली रिॲक्टिव्हिटी सिरीज काय कशा रीतीने ऍक्ट करते ते बघूया. ओके. आता इकडे एक कंपाऊंड आहे, रिॲक्टंट 1 काय आहे AB आणि हा रिॲक्टंट 2 आहे C. आता जेव्हा ह्यांची रिॲक्शन होते ना तेव्हा हा C आहे तो Aला डिस्प्लेस करतो आणि CB असं होतं, म्हणजे AB प्लस C बिकम्स A प्लस CB. आता ह्याचं आपण उदाहरण बघूया. हा CuSO4 आहे, कॉपर सल्फेट आहे ॲक्वियस, आणि हा Zn आहे. तो जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा हा कॉपर सल्फेटला काढून टाकतो आणि ZnSO4 बरोबर कंपाऊंड फॉर्म करतो आणि ZnSO4 होतं. असं का होतं, कारण रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये तुम्ही बघितलं ना तर झिंक जास्त रिॲक्टिव्ह आहे कॉपरपेक्षा. झिंक वर आहे रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये, म्हणजे तो जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तो कॉपरला डिस्प्लेस करतो आणि CuSO4चं ZnSO4 होतं. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन द कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स is called displacement reaction. CuSO4 plus Zn becomes ZnSO4 plus Cu because zinc is more reactive than copper. आता CuSO4 aqueous आपण Fe म्हणजे आयन बरोबर बघितलं तर काय होईल, आयन पण कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे बरोबर, आयन पण कॉपरच्या वर आहे, त्यामुळे काय होईल, तो पण कॉपरला डिस्प्लेस करेल आणि CuSO4चा FeSO4 होईल आणि Cu एकटा राहील. सो CuSO4 प्लस Fe becomes FeSO4 प्लस Cu because iron is more reactive than copper. आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघूया. इकडे काय होतं, एक्सचेंज होतात. एक कंपाऊंड आहे AB, दुसरं कंपाऊंड आहे AD, एक कंपाऊंड आहे AB, दुसरं कंपाऊंड आहे CD. तर A जातो D बरोबर आणि B जातो C बरोबर, तर त्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो. म्हणजे
दोन कंपाऊंड्स आहेत ते आपली जागा बदलतात. द रिॲक्शन इन विच ions in reactants आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट. आणि ह्या रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेट हे होतच. ह्या रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेट हे होतच. AgNO3 प्लस NaCl. तर Ag कोणाबरोबर जाईल? Cl बरोबर जाईल. आणि NO3 कोणाबरोबर येईल? NaNO3 होईल. आणि हा AgCl2 आहे ना, त्याचं प्रेसिपिटेट होईल. जे आता तुम्ही AgNO3 NaCl मध्ये टाकलं ना, का इकडे तुम्हाला NaCl आणि वॉटर मिळेल आणि खाली तुम्हाला NaCl म्हणजे सॉल्टचं इकडे तुम्हाला प्रेसिपिटेट मिळेल. म्हणजे पावडर लाईक खाली बसतं ना, ते प्रेसिपिटेट ते मिळेल. ह्याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात. राईट द इक्वेशन अँड टेल द टाईप ऑफ रिॲक्शन. अमोनिया गॅस रिॲक्ट्स विथ हायड्रोजन क्लोराईड गॅस. अमोनिया गॅस काय? NH3 आहे, HCl, आणि त्यांचं काय होतं आहे? अमोनियम क्लोराईड होतं आहे, NH4Cl. म्हणजे काय? दोन रिॲक्टंट्स आहेत आणि एक प्रॉडक्ट आहे. म्हणजे ही रिॲक्शन काय आहे? कॉम्बिनेशन रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन 2 रिॲक्टंट्स ऑफ अमोनिया अँड हायड्रोजन क्लोराईड कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट अमोनियम क्लोराईड. इट इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरी, सिल्वर रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड. Ag आणि HCl चं काय होईल? AgCl होईल, आणखीन H2 गॅस रिलीज होईल. पण इकडे आपल्याला ही रिॲक्शन बॅलन्स करून लिहायला लागते. ही रिॲक्शन बॅलन्स करून लिहायला लागते. 2Ag 2Ag, 2Cl 2Cl, 2H 2H, तर H2 झालं. In this reaction, hydrogen in the reactant is displaced by silver to form silver chloride in the product. Therefore, this is a displacement reaction. Reaction between silver nitrate and sodium chloride. सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3, सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. त्याचं काय होतं? AgCl झालंय आणि NaNO3 झालं. हे डबल डिस्प्लेसमेंट आहे. In this reaction, ions of Ag and Na are exchanged. Therefore, this is double displacement reaction. Sugar is heated. C12H22O11. तर काय होतं आहे? 12C plus 11H2O होतं. When sugar is heated from one reactant to 2 products are formed. Therefore, this is a decomposition reaction. Sugar decompose होते आणि 2 products होतात.